उदाहरण आहे, एका दिव्यासारखं उदाहरण आहे. स्वतः तो दिवा जळतो पण इतरांना तो प्रकाशित करण्याचं काम करतो. अशा पद्धतीने या महान आयर्न लेडीचं हे काम. आता इंदिरा गांधीच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि स्वातंत्र्यानंतरचा जो काळ होता तो भारतासमोर अनेक आव्हानं होती. आता आव्हानं कोणती होती लक्षात घ्या. 150 वर्ष आमचा देश हा गुलामीमध्ये होता आणि गुलामीनंतर 1947 ला देश स्वतंत्र झाला. 1950 ला देश प्रजासत्ताक झाला आणि त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तदनंतरचा कालखंड हा खऱ्या अर्थानं संघर्षाचा कालखंड. जवळपास 65 ते 84 अशा पद्धतीनं हा इंदिरा गांधींच्या संघर्षाचा कालखंड आहे. आणि मग या कालखंडामध्ये बघा देशासमोर सर्वात मोठं जे आव्हान होतं गरिबी, ज्याला आपण पॉवर्टी असं म्हणतो. या देशामधली गरिबी जर हटवायची असेल आणि एक महिला पंतप्रधान म्हणून मला काय करावं लागेल. इंदिरा गांधींनी काय केलं बघा. या देशामध्ये गरिबी हटावचा नारा त्यांनी लगावला. आता गरिबी हटवायची म्हणजे नेमकं काय करायचं. कारण खरा भारत जर आपल्याला बघायचा असेल मित्रांनो तर तो ग्रामीण भागामध्ये आहे. 80% लोक तुमचे माझे आजी आजोबा पंजोबा आई वडील ही शेती करतात आणि तुमच्या माझ्यासारखे काही नोकरीच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं शहराकडे वळले. परंतु खरा भारत खरी संस्कृती जर बघायची असेल तर तुम्हाला ती ग्रामीण भारतामध्ये बघायला मिळते. आणि मग या ग्रामीण भारतामध्ये दारिद्र्य गरिबी अंधश्रद्धा अशा अनेक अडचणी होत्या आणि ही गरिबी हटवायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं हा तळागाळातला समाज आपल्याला एका उंचीवर नेला पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी कृषी संशोधन केलं. त्याच्यानंतर या देशाचा मूळ जो पाया आहे जो बेस आहे तो आहे फार्मर्स. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून त्यांनी या देशामध्ये जेवढ्या बँका होत्या लक्षात घ्या. पूर्वी 1969च्या कालखंडापूर्वी भारतामधल्या ज्या बँका होत्या त्या प्रायव्हेट होत्या. त्यांचं प्रायव्हेटायझेशन झालेलं होतं. खाजगी बँका होत्या. म्हणजे या बँकावर कुठल्याही प्रकारचं वर्चस्व नव्हतं. सामान्य माणूस बँकेमध्ये जाऊ शकत नव्हता. आणि म्हणूनच इंदिरा गांधींनी 19 जुलै 1969 ला एक क्रांतिकारी पाऊल उचललं आणि या देशातल्या जवळपास 14 बँकांचं त्यांनी राष्ट्रीयकरण केलं. मग त्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे, त्याच्यानंतर युनियन बँक आहे, आंध्रा बँक आहे, पंजाब बँक आहे. आज जे तुम्ही आम्ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे सुद्धा खाते बँकेमध्ये आहे. डायरेक्टली क्रेडिट वेंट टू इंदिरा गांधी, दी देन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि आज सामान्य माणसाला